नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित इन मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण कॉम्प्लेक्स नंबर हा नवीन टॉपिक पाहणार आहोत. 11th सायन्सचा चॅप्टर नंबर 1. तो कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, तर हे आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर आज आतापर्यंत आपण नॅचरल नंबर पाहिलेत, इंटिजर पाहिलेत, सेट ऑफ रिअल नंबर पण स्टडी केलेले आहेत. तर आता आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर हा एक नवीन कन्सेप्ट आहे, तो आज आपण स्टडी करणार आहोत. तो कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय आणि तो कसा दाखवला जातो. तो कॉम्प्लेक्स नंबर हा झेडने दाखवला जातो. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये असतो. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे असा नंबर की ज्याच्यामध्ये आय ही टर्म इन्व्हॉल्व असते, म्हणजे ज्याच्यामध्ये आय ही व्हॅल्यू असते. ठीक आहे. इंटिजर कशा असतात 2, 3, 4, 5 किंवा निगेटिव्ह मध्ये असतात. नॅचरल नंबर कशा असतात 1, 2, 3 असतात. किंवा सेट ऑफ इंटिजर, सेट ऑफ रिअल नंबर पण -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी सगळे येतात. तर जसं झेड मध्ये हा ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये असतो आणि त्याच्यामध्ये आय, या आयची जी व्हॅल्यू आहे ना, ती आयची व्हॅल्यू ही √-1 असते. ठीक आहे. आयची जी व्हॅल्यू आहे ती काय असते, √- असते, -1 असते आणि त्यामुळे कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं जातं. तर इथे जे प्रॉपर्टीज आहेत कॉम्प्लेक्स नंबरच्या, त्या प्रॉपर्टीज आज आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये हा ए म्हणजे काय आणि बी म्हणजे काय. तर ए ला आपण रिअल पार्ट ऑफ झेड म्हटलं जातं आणि बी ला इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड म्हटलं जातं. ठीक आहे. तर हा ए जो आहे तो रिअल पार्ट आहे झेडचा आणि हा बी जो आहे तो आहे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. तर ह्या ए ला रिअल पार्ट म्हटलं जातं, बी ला इमॅजिनरी पार्ट म्हटलं जातं. आणि हे ए बी हे काय असतात, रिअल नंबर्स असतात. ठीक आहे. हे ए बी बिलॉंग्स टू आर, म्हणजे ए आणि बी हे पर्टिक्युलरली रिअल नंबर आहेत. Then this is a complex number z is equal to a plus ib. A means real part of z, b means imaginary part of z. तो फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केला कॉम्प्लेक्स नंबर 2 + 3i. तर याच्यामध्ये रिअल पार्ट कुठला आहे झेडचा, तर याच्यामध्ये रिअल पार्ट ऑफ झेड हा 2 आहे आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ जो झेडचा आहे तो काय आहे 3 आहे. ठीक आहे. 2 इज अ रिअल पार्ट आणि 3 काय आहे इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर नेक्स्ट जे आहेत त्या प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे आहेत. तर प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे ऍडिशन, जसं 2 नंबरचं ऍडिशन घेता, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बाय सम स्केलर. तर ह्या सर्व प्रॉपर्टीज कॉम्प्लेक्स नंबर मध्ये सुद्धा होल्ड होतात. तर त्या सर्व प्रॉपर्टीज आज आपल्याला पाहिजे. तर फर्स्ट प्रॉपर्टी स्टार्ट करू आपण. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. जेव्हा इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर, किंवा 2 कॉम्प्लेक्स नंबर हे इक्वल असतात. म्हणजे समजा ए प्लस आय बी हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि सी प्लस आय डी हा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरला इक्वल केव्हा म्हणायचं, की ज्या वेळेला ही ए ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू दोन्ही इक्वल असतील, त्याच्यानंतर ही बी ची व्हॅल्यू आणि ही डी ची व्हॅल्यू दोन्ही इक्वल असतील, तर त्याला म्हणतात इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर काय आहेत, इक्वल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे, नेक्स्ट अल्जेब्रिक प्रॉपर्टी आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. समजा झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर त्याचा कॉन्जुगेट कसा डिनोट केला जातो किंवा त्याचा कॉन्जुगेट कसा दाखवला जातो. तर झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय हा जर कॉम्प्लेक्स नंबर आहे तर त्याचा कॉन्जुगेट आपण झेड बारने दाखवतो आणि तो येतो एक्स मायनस आय वाय. म्हणजे प्लस जर असेल तर त्याचा कॉन्जुगेट येतो मायनस मध्ये. आणि समजा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा मायनस आहे, एक्स मायनस आय वाय, तर त्याचा कॉन्जुगेट येतो एक्स प्लस आय वाय मध्ये. ठीक आहे. म्हणजे प्लस असेल तर त्याचा कॉन्जुगेट मायनस येतो, मायनस असेल दिलेला कॉम्प्लेक्स नंबर तर त्याचा कॉन्जुगेट येतोय प्लस मध्ये. तर या अशा प्रकारे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट केला जातो. आता समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण. झेड इज इक्वल टू 2 + 3i हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि तुम्हाला त्याचा कॉन्जुगेट काढायचा. तर तो कॉन्जुगेट काय येणार आहे, झेड बार म्हणजेच काय 2 - 3i हा येईल त्याचा कॉन्जुगेट. आणि आता समजा तुम्हाला दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा 2 - 3i आहे तर त्याचा कॉन्जुगेट म्हणजे झेड बार हा काय येणार आहे, तुम्हाला फक्त काय करायचंय, इमॅजिनरी पार्टचं जे साईन आहे ते चेंज करायचंय. म्हणजे प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचंय. तर इथं दिलेला काय प्लस मायनस आहे तर त्याचा कॉन्जुगेट काय येईल 2 + 3i. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कॉन्जुगेट काढू शकता, कॉम्प्लेक्स नंबर कॉन्जुगेट. नेक्स्ट कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता त्या कॉन्जुगेट मध्ये एक प्रॉपर्टी आहे की जी खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे. कॉन्जुगेट
कॉन्ज्युगेट. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर घेतला झेड आणि त्याचा 2 वेळा कॉन्ज्युगेट घेतला तर काय येतं, झेड इज इक्वल टू काय, एक्स प्लस आय वाय आहे. तर त्याचा कॉन्ज्युगेट झेड बार काय येणार आहे, एक्स मायनस आय वाय. आणि त्याचा परत कॉन्ज्युगेट घेतला तर झेड कॉन्ज्युगेट कॉन्ज्युगेट म्हटलं जातं त्याला, आणि तो येतो एक्स प्लस आय वाय. म्हणजे झेड कॉन्ज्युगेट कॉन्ज्युगेट हा काय येतो तुमचा परत ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर येतो. म्हणजे झेड कॉन्ज्युगेट कॉन्ज्युगेट हा काय असतो तुमचा झेड असतो. याला काय म्हणतात, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ज्युगेट. ते नेक्स्ट आहे, नेक्स्ट अल्जेब्रिक प्रॉपर्टी आहे कॉम्प्लेक्स नंबरची, ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. तो हाऊ टू फाइंड ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. तर 2 कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन कशा प्रकारे फाइंड आउट करायचं ते पाहणार आहोत आपण. तो ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे 2 किंवा 3 जे काही कॉम्प्लेक्स नंबर असतील त्यांचं ऍडिशन कसं घ्यायचं. तर समजा झेड इज इक्वल टू आपण एक कॉम्प्लेक्स नंबर घेऊ Z1 A प्लस आय बी आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर घेऊ C प्लस आय डी. तर कधी पण कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन घेताना कॉम्पोनंट वाईज यायचं. म्हणजे रिअल पार्ट प्लस रिअल पार्ट, हा रिअल पार्ट आहे ना आणि हा काय आय टाइम्स जो असतो तो असतो इमॅजिनरी पार्ट. तर या दोन्हीचं ऍडिशन घेताना काय येणार आहे, Z1 प्लस Z2 इज इक्वल टू हा A प्लस आय बी प्लस हा C प्लस आय डी. म्हणजे रिअल पार्ट प्लस रिअल पार्ट होईल. म्हणजे A प्लस C हा A प्लस C प्लस हा आय बी प्लस आय डी होईल. ठीक आहे, म्हणजे इमॅजिनरी पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट. त्याच्यामधनं काय येईल, आय कॉमन येईल. तर A प्लस C प्लस टाइम आय बी प्लस डी इन ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे Z1 प्लस Z2 चं ऍडिशन. अशा प्रकारे तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन घेऊ शकता. त्याच्यानंतरचं जे आहे ही स्केलर मल्टिप्लिकेशन टू दी कॉम्प्लेक्स नंबर. तर स्केलर मल्टिप्लिकेशन झेड इज इक्वल टू कोणताही कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर केला त्याला जर एखाद्या नॉन झिरो स्केलरनी म्हणजे के नी जर मल्टिप्लाय केलं तर ते मल्टिप्लिकेशन कसं फाइंड आउट करायचं. स्केलर मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये आपण इफ वी मल्टिप्लाय की झेड इज इक्वल टू एक कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याला जर के नी मल्टिप्लाय केलं की हा काय स्केलर आहे तर ते स्केलर मल्टिप्लिकेशन कसं फाइंड आउट करायचं. तर समजा झेड इज इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर आहे ए प्लस आय बी आणि के हा काय आहे स्केलर आहे. तर त्या स्केलरने या झेड कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे के झेड होईल. म्हणजेच हा काय होईल के इंटू ए प्लस आय बी. तर ह्या के ने ह्या दोन्ही ए ला आणि बी ला दोन्हीला पण मल्टिप्लाय करायचं असतं म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन. तर स्केलर मल्टिप्लिकेशन झेड ला मल्टिप्लाय केलं तर ह्या पूर्ण टर्मला म्हणजे दोन्हीला पण मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय होणार ते के ए प्लस आय टाइम के बी होणार आहे. ठीक आहे, किंवा समजा एक एक्झाम्पल घेतलं झेड इज इक्वल टू 2 प्लस 3 आय आहे आणि आपल्याला 5 झेड व्हॅल्यू काढायची. म्हणजे इथं के ची व्हॅल्यू काय घेतली मी 5 घेतली. तर हे 5 झेड म्हणजे काय येणार आहे 5 इंटू 2 प्लस 3 आय होईल. आणि म्हणजेच ह्या 5 ने काय करायचं दोन्हीला मल्टिप्लाय करायचं. तर ते काही 10 प्लस 15 आय असेल. म्हणजेच काय स्केलर मल्टिप्लिकेशन. आता जसं इथं ऍडिशन घेतलं कॉम्प्लेक्स नंबरचं सेम तसंच तुम्हाला सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर पण घेता येईल. म्हणजे सबट्रॅक्शन कसं घेणार, सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर तर जसं ऍडिशन घेतलं तसं सेम सबट्रॅक्शन घ्यायचंय. हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर मी ऍज इट इज कन्सिडर करते आणि इथं काय करते Z1 मायनस Z2 घेते. तर काय होणार ते ए प्लस आय बी मायनस टाइम काय होईल सी प्लस आय डी. तर सबट्रॅक्शन घेताना पण रिअल पार्ट मायनस रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट मायनस इमॅजिनरी पार्टच घ्यायचा. म्हणजे काय ए मायनस सी होईल हा. ठीक आहे, तर ए मायनस सी होईल. नंतरचं काय इमॅजिनरी पार्ट म्हणजे आय बी मायनस आय डी. त्याच्यातनं आय काय होईल कॉमन येतं. तर काय ए मायनस सी प्लस आय टाइम्स बी मायनस डी होणार आहे. हे असेल सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरचं. अशा प्रकारे आपण सबट्रॅक्शन घेऊ शकतो. आता त्याच्या पुढचं जे की कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचंय. तर नेक्स्ट पॉइंट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता समजा मी इथं कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करते झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी आणि दुसरा आहे Z2 ऍज सी प्लस आय डी. तर याच्या जागेवर तुम्हाला कुठल्याही व्हॅल्यू असतील तर तुम्हाला ऍडिशन मल्टिप्लिकेशन सेम असंच फाइंड आउट करायचंय. तर Z1 इंटू Z2 काढायचं. तर कसं काढणार ए प्लस आय बी इंटू सी प्लस आय डी. तो कॉम्पोनंट वाईज म्हणजे काय ए नी मल्टिप्लाय करायचंय या सी प्लस आय डी ला, नंतर ह्या आय बी नी मल्टिप्लाय करायचंय सी प्लस आय डी ला आणि मग त्याचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट आपण सेपरेट करणार आहे. तर काय होणार आहे ए इंटू सी प्लस आय डी
प्लस हे आय बी इंटू सी प्लस आय डी. तर काय ए ने मल्टिप्लाय केलं तर ए सी प्लस आय ए डी हा होईल पहिला. नंतरचा आय बी ने मल्टिप्लाय केलं तर आय बी सी प्लस हा आय बी ने आय डी ला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे हे आय आणि हे आय म्हणजे आय स्क्वेअर. आणि आय स्क्वेअर ची जी व्हॅल्यू असते तर आय ची जी व्हॅल्यू आहे ती आहे रूट ऑफ मायनस वन. ठीक आहे. आणि आय स्क्वेअर ची जी व्हॅल्यू आहे ती रूट ऑफ मायनस वन इंटू रूट ऑफ मायनस वन म्हणजे ती येते मायनस वन. ठीक आहे. तर आय स्क्वेअर ची व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवायची ती काय येते मायनस वन येते. तर इथं आय आणि हा आय म्हणजे आय स्क्वेअर होतो आणि तो आय स्क्वेअर म्हणजे काय तो मायनस वन म्हणजे काय होणार आहे हा मायनस बीडी होणार आहे. ठीक आहे. मायनस बीडी. तर आता इथं रिअल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचे तुम्हाला. म्हणजे कधी पण लक्षात ठेवायचे की तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन घेतली, मल्टिप्लिकेशन घेतली किंवा स्केलरने मल्टिप्लाय केलं, शेवटी जो कॉम्प्लेक्स नंबर येणार आहे तुम्हाला तो रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्टच्या फॉर्म मध्येच येणार आहे. म्हणजेच ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्येच येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं काय करायचंय रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचे. तर रिअल पार्ट सेपरेट केला काय ए सी मायनस बीडी प्लस आय टाइम इमॅजिनरी पार्ट सेपरेट केला तर काय तो एडी. इथं रिअल पार्ट काय एसी मायनस बीडी आणि इमॅजिनरी पार्ट काय आय टाइम्स 10 एडी प्लस बीसी प्लस एडी प्लस बीसी. म्हणजेच ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन घेतलं तुम्ही दोन कॉम्प्लेक्स नंबरचं तर परत कुठल्या फॉर्म मध्ये आला हा रिअल पार्ट प्लस आय टाइम हा इमॅजिनरी पार्ट म्हणजे परत कॉम्प्लेक्सच्या फॉर्म मध्ये आला. म्हणजे ऍडिशन घ्या, मल्टिप्लिकेशन घ्या, सबट्रॅक्शन घ्या, कॉम्प्लेक्स नंबरच्याच फॉर्म मध्ये येणार आहे. परत इथे जसं मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर पाहिलं तसंच समजा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड हा एक्स प्लस आय वाय आणि त्याचा कॉन्ज्युएट काय तो एक्स मायनस आय वाय. इथे जो रिझल्ट पाहणार आहे तो खूप महत्वाचा रिझल्ट आहे. झेड इंटू झेड वाय हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते मी तुम्हाला फाइंड आउट करून देणार आहे आणि नंतर आपण ते डायरेक्टली प्रत्येक ठिकाणी वापरत जाणार आहे. काय येणार आहे एक्स प्लस आय वाय आणि नंतर झेड वाय काय असेल एक्स मायनस आय वाय. याचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं जसं इथे कॉम्प्लेक्सचं मल्टिप्लिकेशन घेतलं ना एक्स नी ह्या पूर्ण टर्मला ह्या आय वाय नी ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं तर एक्स इंटू काय येईल एक्स मायनस आय वाय प्लस इथं आय वाय इंटू काय येईल एक्स मायनस आय वाय. आधी इथं एक्स ने जर मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर होईल हा काय होईल मायनस एक्स वाय आय होईल हा काय होईल प्लस एक्स वाय आय आणि हा आय आणि हा आय. आयची व्हॅल्यू काय असती रूट ऑफ मायनस वन. ओके. आयची व्हॅल्यू काय असते रूट ऑफ मायनस वन. तर आय स्क्वेअर जर काढला तर रूट ऑफ मायनस वन इंटू रूट ऑफ मायनस वन म्हणजे तो काय तो मायनस वन येतो. म्हणजे आय स्क्वेअरची व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवायची ती येते मायनस वन. ठीक आहे. तर हा आय आणि हा काय होईल आय स्क्वेअर तो येईल मायनस आणि इथं काय परत ऑलरेडी मायनस आहे तर ते काय होणार प्लस होईल म्हणजे इथं काय येणार आहे ते वाय स्क्वेअर येणार आहे. आता ह्याचा हा पॉझिटिव्ह पार्ट आणि हा निगेटिव्ह हे दोन्ही काय होतील कॅन्सल होतील तर काय राहणार आहे फक्त एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे झेड इंटू झेड वाय ही जी व्हॅल्यू आहे ती काय येते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे नेहमीच लक्षात ठेवायचं की कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचाच कॉन्ज्युगेट या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर तुम्हाला रिझल्ट जो येतो तो येतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे हा एक्स काय रिअल नंबर आहे हा वाय पण काय रिअल नंबर आहे म्हणजेच रिअल नंबर स्क्वेअर येतं. आता समजा मी एक एक्झाम्पल घेते की झेड इज इक्वल टू 2 प्लस 3i घेतलं आणि त्याचा कॉन्ज्युगेट करणार आहे झेड बार 2 मायनस 3i. तर दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन घ्यायचं असेल तर काय येणार आहे हा रिझल्ट युज करायचा आहे. डायरेक्टली काय येतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येतो. तर इथे एक्स ची व्हॅल्यू काय आहे एक्स ची व्हॅल्यू 2 आहे आणि वाय ची व्हॅल्यू काय आहे 3. तर काय येणार आहे ते झेड इंटू झेड बार एक्स ची व्हॅल्यू जर 2 आहे आणि वाय ची काय 3 आहे तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे ते 4 प्लस 9 म्हणजेच काय 13 होणार आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली हे पूर्ण न करता काय रिझल्ट लक्षात ठेवायचा झेड इंटू झेड बार हा काय येतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होतो. तर त्याच्यावरनं हे एक्झाम्पल जर सॉल्व्ह केलं तर त्याचं काय येतं उत्तर 4 प्लस 9 म्हणजेच 13 येतं. हा रिझल्ट आपण इथून पुढे डायरेक्टली युज करणार आहोत. तर नंतरचं जे आहे नंतरची जे ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशनच्या नंतर डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आहे. आता पुढचं आहे डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. तर टू कॉम्प्लेक्स नंबर कसं करते समजा झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी आहे आणि झेड टू हा घेतला मी सेम सी प्लस आय डी. तर दोन्हीचं डिव्हिजन कसं काढायचं झेड वन अपॉन झेड टू. तर इथे एक इथे एक कंडिशन कन्सिडर करावं लागेल की हा जो डिनॉमिनेटर आहे झेड टू हा काय असला पाहिजे नॉन झिरो असला पाहिजे. कारण जर डिनॉमिनेटर झिरो असेल तर ती टर्म काय होती अनडिफाईन म्हणजे इन्फानाइट येते. तर कंडिशन काय असेल
इथे डिनॉमिनेटर नॉन झिरो असला पाहिजे. देन ए प्लस आय बी डिव्हायडेड डिनॉमिनेटरला काय सी प्लस आय डी. तर ऑलवेज एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा इथं डिनॉमिनेटरला कॉम्प्लेक्स नंबर असतो तर तो तुम्हाला रिअल नंबर मध्ये कन्वर्ट करायचा असतो. तर रिअल नंबर मध्ये कसं कन्वर्ट करायचा, त्याच्या कॉन्जुगेटनी डिव्हाइड आणि मल्टिप्लाय करायचा. आता याचा डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी, आता डिनॉमिनेटरला काय सी प्लस आय डी, त्याचा कॉन्जुगेट काय येणार आहे सी मायनस आय डी नी डिव्हाइड आणि मल्टिप्लाय करायचं. आणि आता इथं जो रिझल्ट वापरणार आहे तो रिझल्ट आपण आत्ताच पाहिलेला आहे. काय तो, जर कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट त्याचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर झेड इंटू झेड बार म्हणजे एक्स प्लस आय वाय इंटू एक्स मायनस आय वाय त्याचाच कॉन्जुगेट, तर त्याचं मल्टिप्लिकेशन काय येतं रिअल नंबर स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर इथं काय सी प्लस आय डी आणि सी मायनस आय डी दोन्ही काय एकमेकाचे कॉन्जुगेट आहे. तर त्याचं जे काही उत्तर आहे ते काय येणार आहे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर येणार आहे. म्हणजे Z1 डिव्हायडेड Z2 इज इक्वल टू न्यूमरेटरला काय येईल ए प्लस आय बी इंटू सी मायनस आय डी. डिनॉमिनेटरला काय येणार आहे हे सी प्लस आय डी इंटू सी मायनस आय डी. तर काय होईल ते सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर होणार आहे. आणि इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करावं लागेल. जसं कॉम्प्लेक्सचं मल्टिप्लिकेशन घेतात तसं म्हणजे ए इंटू काय येईल सी मायनस आय डी प्लस आय बी इंटू काय येणार आहे सी मायनस आय डी येणार आहे. आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर येणार आहे. म्हणजे Z1 अपॉन Z2 हा ए नी मल्टिप्लाय केलं तर काय येईल ए सी मायनस आय ए डी प्लस आय बी सी मायनस हे आय आणि आय स्क्वेअर म्हणजे मायनस आणि हा मायनस म्हणजे काय होईल प्लस हे बी डी होते डिव्हायडेड काय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. तर इथं रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचे. हे ए सी प्लस बी डी Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू काय हे ए सी प्लस बी डी हा काय झाला रिअल पार्ट प्लस आय टाइम इमॅजिनरी पार्ट काय आहे हा बी सी मायनस ए डी डिव्हायडेड हे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. तर ज्यावेळेला डिव्हिजन घेता मल्टिप्लिकेशन घेता ऍडिशन घेता सबट्रॅक्शन घेता शेवटी जो येतो तो कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्येच असतो. म्हणजे हा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करून द्यायचा आहे. तर Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू हा फर्स्ट टर्म आहे ना ए सी प्लस बी डी डिव्हायडेड काय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर म्हणजे ए सी प्लस बी डी डिव्हायडेड सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर प्लस आय टाइम. ओके नेक्स्ट टर्म काय आहे, नेक्स्ट टर्म काय आहे बीसी मायनस एडी बीसी मायनस एडी डिव्हायडेड काय आहे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. ही झाली इमॅजिनरी टर्म. तर Z1 अपॉन Z2 ची व्हॅल्यू काय ती परत कॉम्प्लेक्स नंबरच्याच फॉर्म मध्ये येते. तर अशा प्रकारे तुम्ही डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करू शकता. देन नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे पॉवर ऑफ आय. पुढचा जो आहे पॉवर ऑफ आय. पॉवर ऑफ आय. तर आयची जी व्हॅल्यू ती काय असती आयची व्हॅल्यू काय असते रूट ऑफ मायनस 1. तर आय रेस टू कितीही पॉवर असेल तर तो कसा फाइंड आउट करायचा. तर इथे लक्षात घ्या की आयची व्हॅल्यू ही रूट ऑफ मायनस 1 आहे. तर आय स्क्वेअर काय येतो रूट ऑफ मायनस 1 इंटू रूट ऑफ मायनस 1 म्हणजे काय -1. तर आय रेस टू 3 काय येणार आहे आय क्यूब ची व्हॅल्यू काय येणार आहे आय क्यूब ची व्हॅल्यू ती आय स्क्वेअर इंटू आय. तर आय स्क्वेअर काय येतो -1 आणि हा आय म्हणजे काय मायनस आहे. तर आय रेस टू 4 जर काढला तुम्ही तो आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. तर आय स्क्वेअर -1 येतो आणि परत -1 म्हणजे काय होणार +4 होणार आहे +1 होणार आहे. म्हणजे आय रेस टू 4 जो आहे त्याची व्हॅल्यू ती पॉझिटिव्ह म्हणजे 1 येते. तर जर आय रेस टू 4 ची व्हॅल्यू 1 येते आय स्क्वेअर ची -1 येते आय क्यूब ची -i येते. तर आय रेस टू n पॉवर म्हणजे कोणताही पॉवर असेल म्हणजे समजा 4 असेल 10 असेल 11 असेल 13 असेल 100 असेल किंवा 100 पेक्षा जास्त असेल तर तो डायरेक्टली कसा फाइंड आउट करायचा. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला की हा n ही जी n ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 4 असेल तर त्याचा पॉवर फाइंड आउट करण्यासाठी ह्या n च्या व्हॅल्यूला तुम्हाला 4 ने डिवाइड करायचे. म्हणजे आय रेस टू 4 ची व्हॅल्यू 1 आहे. तर या 4 रेस टू कितीही पॉवर असेल म्हणजे मल्टिपल्स ऑफ 4 कितीही पॉवर असेल तरी तो काय येणार आहे 1च येणार आहे. तर ह्या n ला 4 ने डिवाइड करायचे. आता समजा n ला 4 ने डिवाइड केलं तर 4 इंटू m हा काय येणार आहे कोशंट आणि समजा त्याला काय आला रिमाइंडर आला r. तर r हा काय असेल रिमाइंडर असेल. म्हणजे तुम्ही ह्या n पॉवरला 4 ने डिवाइड केल्याच्या नंतर हा 4 इंटू m प्लस r हा m झाला कोशंट आणि हा r काय झाला रिमाइंडर झाला. तर हे आय रेस टू n पॉवर आहे ना हा कसा लिहिता येतो तुम्हाला आय रेस टू 4m प्लस r हा
4m म्हणजे काय, m हा काय 4च्या मल्टिपल मध्ये, ठीक आहे. तो I⁴ raised to power m इंटू I⁴ असं पण लिहू शकतो. आणि हा I⁴ जो आहे तो काय येतो 1 येतो, तर त्याचा रेस्ट टू m पॉवर म्हणजे किती असलं तरी तो काय येणार आहे 1च येणार आहे. तर शेवटी काय राहणार आहे फक्त I⁴ पॉवर म्हणजे I⁴ रिमाइंडर राहणार आहे फक्त. म्हणजे ज्या वेळेला हा n ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 4 असेल तर ती कशी फाइंड आउट करायची की जी असेल व्हॅल्यू तिला 4 ने डिवाइड करायचं आणि 4च्या मल्टिपल मध्ये येणार आहे त्याची व्हॅल्यू 1 येते. फक्त तुम्हाला I⁴ रिमाइंडरची व्हॅल्यू काढायची म्हणजे ही I⁴ ची व्हॅल्यू म्हणजेच काय तुमच्या I⁴ रिमाइंडरची व्हॅल्यू येणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही I⁴ पॉवर फाइंड आउट करू शकता. तर फॉर एक्झाम्पल मी काय कन्सिडर केलं की I⁴ आहे, तर या I⁴ ला जर तुम्ही 4 ने डिवाइड केली ह्या 16 ला तर काय येणार आहे 16 ला जर 4 ने डिवाइड केलं तर ते 4 म्हणजे डायरेक्टली कम्प्लिटली डिव्हिजिबल येते. म्हणजेच I⁴ raised to 4 म्हणजे I⁴ 1 आहे तर हे I⁴ काय येणार आहे 1 येणार आहे. पण सपोज I⁴ तुमची 17 पॉवर आहे, ठीक आहे. तर याचे कसं फाइंड आउट करणार, या 17 ला जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर 4 इज अ कोशंट पण रिमाइंडर येणार आहे ना 1 कारण 4 इंटू 4 काय होईल 16 आणि प्लस 1 म्हणजे r ची व्हॅल्यू काय झाली तर 1 झाली. म्हणजे I⁴ कसे लिहिणार तुम्ही I⁴ हा झाला तुमचा कोशंट आणि हा 1 काय झाला रिमाइंडर झाला. तर हे जसं लिहिलं नाही तर I⁴m प्लस r च्या फॉर्म मध्ये. तर हेच कसं लिहू शकतो 4m प्लस r I⁴ m इंटू I⁴. इथं r ची व्हॅल्यू 1 आहे तर I⁴ झाले इंटू I⁴ झाले. तर हे I⁴ काय येतात 1 येतात तर इथं काय राहणार आहे फक्त I⁴ म्हणजे काय I, ठीक आहे. तर I⁴ हा पॉवर काय येणार आहे I म्हणजे I⁴ फक्त रिमाइंडर, ठीक आहे. त्याच प्रकारे समजा अजून एक एक्झाम्पल कन्सिडर केलं की I⁴ तुमची व्हॅल्यू आहे I⁴ 22, ठीक आहे. तर काय करणार आहे ह्या 22 ला 4 ने जी काही n ची व्हॅल्यू असेल तिला 4 ने डिवाइड करायचं. क्वेश्चन काय येतो रिमाइंडर काय येतो तर या 4 ला जर डिवाइड केलं तर काय येणार आहे 5 म्हणजे 4 5 20 आणि रिमाइंडर काय येतो 2 येतो, ठीक आहे. तर ही 22 तुम्ही कसे लिहू शकता 22 ॲज 4 इंटू 5 प्लस 2 च्या फॉर्म मध्ये. म्हणजे I⁴ येते काय येतील या फॉर्म मध्ये 4m प्लस r च्या फॉर्म मध्ये 4 इंटू 5 प्लस 2, ठीक आहे. तर हे I⁴ raised to 5 इंटू I⁴ तर हे I⁴ काय होतात 1 आणि हे काय राहिले I² राहिले. ते I² ची व्हॅल्यू काय येते -1 येते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही I⁴ पॉवर फाइंड आउट करू शकता. त्यासाठी काय करायचं फक्त तुम्हाला 4 ने डिवाइड करायचंय. येणारा रिमाइंडर या 4च्या मल्टिपल मध्ये असेल ते 1 येतील फक्त रिमाइंडरची व्हॅल्यू राहील तिचा पॉवर काढायचा म्हणजे ती I² असेल I³ असेल इथपर्यंत असणार आहे, ठीक आहे. तर तिचा येणारी जी व्हॅल्यू असेल ती असेल तुमच्या I⁴n पॉवरची व्हॅल्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील मराठीमध्ये तर गणित इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा.